अभी तुम नई दिल्ली में खड़े हो, ये रेड लाइट पार होती तुरंत दिल्ली चल जाएगी। ये नई दिल्ली है ना? दिल्ली का। तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या टाटाच ब्लॉगर चॅनलमध्ये। आणि आपण आता आहे दिल्लीला, लाल किल्ल्यासमोर। तर ही समोरच लाल किल्ल्याची एंट्री आहे, तर तुम्हाला ती थोड्याच वेळात दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे शाळेमधली सहल आली आहे आणि लाल किल्ला आपल्या समोरच आहे। इंटरनल फ्रंट साईड तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लाल किल्ला, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे 1 2 3 मजली आहे। फॉरेनची लोक पण खूप आल्यात। तर आम्ही सगळ्यात मोठावाला जो तिकीट आहे तो घेतलेला आहे 80 रुपयाचा। तर 80 रुपयाच्या तिकीटमध्ये आम्हाला सर्व काही बघायला भेटेल। म्युझियममध्ये पण जायला भेटेल। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे आज लाल किल्ल्याच्या समोर पण एक जत्रा आहे आणि समोरचा तुम्ही पाहू शकता सीन। तर मित्रांनो, मेन एंट्री हा येत नाही, तर आम्ही एंट्री केली। तर आता आतमध्ये चाललोय, तर तिथे बघूया कशा प्रकारे काय काय आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पहिले दुश्मन किल्ल्यावर चढावे नाही म्हणून ते इथे त्यांनी अशा प्रकारे मोठा डॅम बांधलेला। डॅम म्हणजे नदीसारखा, आणि त्याच्यामध्ये मगरमच्छ सोडायचे। आणि खरंच तिथे मगरमच्छ आहेत, तुम्ही पाहू शकता। हे बघा, 2 बसलेत पिना पाण्याची। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे खूपच उंच आहे, तो डोक्याची नजर नाही पोचत आपला, सॉरी नजरीची नाही। आणि इथे फॉरेन सुद्धा पण खूप आले। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या मेन एंट्रीलाच आम्ही आलो, तर इथे खूप सगळ्या प्रकारची दुकानं लागली आहे। बना डिझाईन बेकार तो पण ब्लॉग बनविला होता बेकार। बेकारी पैसा वसूल आहे बाय। तर मित्रांनो, पाहू शकता सगळ्या प्रकारची दुकानं इथे लावल्यात। यो कुठून आला, याची गाडी कुठून आली? माफ करा, बेकार बाई बेकार। आता मुस मोठा ब्लॉग बनविल मी। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता इथे म्युझियम कडे आम्ही आलोय। आता म्युझियम मध्ये बघूया पहिले काय आहे ते। आपल्याकडून जे वाटते म्युझियम आहे, पण इथे त्यांनी मना केले, काही दाखवून देत नाही। तर त्यामुळे तुम्हाला फक्त हे फोटो वगैरे दाखवतो इथूनच। मित्रांनो, आतमध्ये आलोय, या गार्डन आहे पण इथे जाण्यास सक्त मना आहे। बाबा यो पोहरण आहे का गोरण आहे? व्यागलाच आहे बाबा, या व्यागलाच दिसतो। इकडे सेल्फी स्टिक चालते। मेन एंट्री राजा की इधर से सामने मेन हा ह्यो का? हा, मग वरती घे। हा बघ, एंट्री दिसतो मध्ये मध्ये एकदम। चल 1 मिनिट। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हातामध्ये कोरल्याला वाटतंय मला। या वाटतं नाही आहेत सगळे। हो ना, आहे हे खालून वरती। अरे बाबा बेकार, 1 नंबर बघ। नकाशी बघ कशी आहे, बेकार नकाशी बाबा, एकदम टिकलेली नकाशी। अरे पण महाराज बसतात तिथे, बंद केलंय आपण जाऊन बसायचं, बंद असेल ना। मला तरी वाटतं इथे समोर महाराज बसत असेल, काय सीन वाटतं बघू शकता तुम्ही। कॅमेरा जाम कडक घ्या, कॅमेरा मस्त आहे। चला किल्ल्याचं खिडक्या कसे बनवले एकदम व्यवस्थित। आलो तू बाबा, हे माझा 3 तासाचा ब्लॉग करायला। हो, हे दाखवू दे ना, दिवाने आम। व्हिडिओ घेतो नंतर फोटो घेतो। दिवाने आम राजा इथं बसतात अशी, याचा नाव तो सिंहासन पण तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, पाहू शकता आम्ही मगाशी त्या तिथे होतो, आता इथे आलो कारण चालत आलो म्हणून आलोय। इथं आलो म्हणजे पायो सिंहासन भाई राजाचा। असू दे ना, मला काय व्हिडिओ करायची।
ते आई होतं बार मला जेवणाचा मंडपच वाटतो मोठा. मित्रांनो खूप थकलोय आता, खूप चाललोय. 4-5 किलोमीटरचं चालू असेल तरी पण अजून हा काही लाल किल्ला संपत नाहीये. मस्जिदचा घेतला हो घेतलाय सगळा. आला यांचं गार्डन बघा ना किती मोठे आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिल्याचे जे राजे लोक होते, बादशाह होते, ते त्यांचे सर्व घोडे इथे बांधत असतील असा या दरवाजांच्या वरून वाटतंय. कमीत कमी भरपूर बनवलंय. कमीत कमी तर हो 150 तळ असतीलच नक्कीच. सगळे घोडे इथे बांधायचे ते. नाही आप निकाल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नानासाहेबांची तलवारी बघू शकता कशी आहे ती पण बघू शकता. बाजू आणा तुम्ही हे काय तीर तीर आपला देशाचा नक्षा पण घे व्यवस्थित. आपला देशाचा नक्षा फोटो घे. बादशाह का पावडर वान आहे काय. पाहू शकता अजून तोप करू नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कॅप आहे म्हणजेच टोपी आहे. सुभाषचंद्र बोस की तलवार हो सुभाषचंद्र बोस की तलवार. आझाद हिंद फौज की सैनिक का पहचान पत्र. यांचा पहचान पत्र दिसत तर नाही आहे सारखा, दाखवण्याचा ट्राय करतोय. त्यानंतर आझाद हिंद फौज के तमगे और पदक. एक मिनिट मित्रांनो लाल किल्ला आपण फिरलोय आणि आता आपण चाललोय इंडिया गेटला. तर इंडिया गेटला नाईटला जाण्यातच खूप मजा असते. तर आम्ही एक ऑटो केली तो आम्हाला तिथे इंडिया गेटला सोडणार आहे. काय भाई ये लिखा है ना आगे देखो हाँ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न ऐसे करके भाई नहीं भाई बेकार. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय जाता का बेकार मध्ये. अरे सिर्फ देख सकते हैं. हाँ ठीक है उतर ना तुझा जरा फोटो निकाल दे. अरे नहीं एक फोटो निकाल दे. फोटो ले लो एक. बेकार हाँ भाई डेटिंग ऐड केला तुझे अपना. बेकार नाही आयु इकडे कर रे आम्हाला दाखव ना. नाही ब्लॉग मध्ये नको. मोठी गाडी मध्ये मेरे मालिक को क्या हो गया. हो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दिल्लीचा हा ब्लॉग पूर्ण झाला. तर दिल्लीमध्ये आपण भरपूर काही फिरलो आहे पण मी तशी दिल्ली इंडिया गेट आणि लाल किल्ला हे 2च ब्लॉग बनवले आहेत आणि जामा मस्जिदचा पण ब्लॉग बनवला आहे. तो नेक्स्ट तुम्हाला 2 ते 3 दिवसात नक्कीच बघायला भेटेल. तर तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. थँक्यू धन्यवाद.